तुम्हाला माहिती आहे का, इतकी प्रखर भक्ती केली की प्रत्यक्ष हनुमंत भेटायला आले. असं खरंच घडलंय. आणि ही फक्त कथा नाही, तर हा अनुभव आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या आयुष्यातला. समर्थ रामदास स्वामी राम भक्तीत इतके लीन होते की त्यांच्या प्रत्येक श्वासात राम होता. एक दिवस ते पूर्णपणे एकांतात बसले. आजूबाजूला शांतता, मन पूर्ण स्थिर, आणि त्यांच्या ओठावर फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे श्रीराम. जप इतका खोल गेला की त्यांना बाहेरचं काहीच जाणवत नव्हतं. त्या क्षणी अचानक त्यांना एक विलक्षण शक्तीची जाणीव झाली. जणू काही वातावरणच बदललं. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि त्यांच्या समोर उभे होते ते हनुमंत. तेजस्वी, बलवान, पण पूर्णपणे नम्रतेने रामनामात लीन झालेले. तो क्षण शब्दात मांडता येणार नाही असा होता. तो चमत्कार नव्हता, तर तो त्यांच्या भक्तीचा प्रत्यय होता. या घटनेनंतर समर्थांची साधना आणखीनच प्रखर झाली. पण इथे खरी गोष्ट काय आहे माहितीये का? हा फक्त दर्शनाचा चमत्कार नाही, तर एक स्पष्ट संदेश आहे. जर भक्ती मनापासून अखंड आणि निस्वार्थपणे केली तर देव दूर नाही. आपणही रोज नाम घेतो, पण ते फक्त सवयीने घेतो. समर्थांसारखे मन, भावना आणि श्रद्धा रामावर ठेवली तर ही भक्ती उत्कटतेने होते. समर्थांनी आपल्याला दाखवून दिलं की भक्ती म्हणजे फक्त शब्द नाही, ती पूर्णपणे समर्पण भावना असते. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयत्न करूया. दिवसातून एकदा तरी मनापासून रामनाम घेऊया. कदाचित हनुमंत आपल्याला प्रत्यक्ष दिसणार नाहीत, पण तुमच्या आमच्या आयुष्यात जो बदल होईल हीच त्यांची खरी कृपा असेल. जय जय रघुवीर समर्थ.